तर इकडनं मात्र आपल्याला पाहायला मिळते सेकंड राऊंडचे सामने आणि एक चांगलं झुंज पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. ज्या पद्धतीने आजची 8वी रात्र आणि डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. फायर चषक 2026च्या माध्यमातून आंबडगोड मैदान पुन्हा एकदा प्रकाश ज्योतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. दमदार क्रिकेट पाहायला मिळते आहे. प्रेक्षकांना हवा असलेले खेळ मात्र मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर ओपनर बॅटर्सची जोडी मात्र मैदानामध्ये पोहोचलेली आहे. ते म्हणजे पुन्हा एकदा येस स्ट्राईक ऑन आर्यन करणार आहे. तर नॉन स्ट्राईकला मयूर. पुन्हा एकदा ही जोडी मात्र नक्कीच लकी जोडी मैदानामध्ये एम कन्स्ट्रक्शन बरोबर संघासाठी सज्ज झालेली आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे भागेश, ज्याने नक्कीच मागच्या सामन्यामध्ये चांगलं गोलंदाजीची नजाकत दाखवली होती. क्रिकेटचा नजराणा आपल्याला पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा या ठिकाणी सज्ज आहे. पहिला चेंडू शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच पॅडवर आला आणि नक्कीच शॉर्ट फाईन लेगकडे क्षेत्ररक्षक सुरेख आहे. कारण ज्या पद्धतीने पॉवर प्ले आणि पॉवर प्लेमध्ये जी रचना केलेली आहे चक्रव्यूहाची एक चांगली रचना आपल्याला पाहायला मिळते आहे. ज्या पद्धतीने आपण जर विचार केला तर थर्डमॅन आहे, गली आहे, पॉईंट आहे, त्यानंतर मिड ऑन, शॉर्ट लेग अँड फाईन लेग असं आपल्याला क्षेत्ररक्षण 30 यार्डमधलं पाहायला मिळते आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतील भागेश. यस हलकासा कट केला जातो आहे. स्क्वेअर कट म्हणता आहेत पॉईंटच्या क्षेत्रामध्ये आणि एक चोटी धाव मात्र टिपली जाते आहे. चांगल्या पद्धतीने रनिंग द बिटवीनचा नजराणा दाखवला जातो आहे. पहिला चेंडू डॉट घेतल्यानंतर मात्र एक हलका फुलका स्क्वेअर कट आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्राईकला रोटेट केलं गेलेलं आहे. खातं उघडलं जातं आहे एका धावेने. धावसंख्या एक बोर्डावर पाहायला मिळते आहे. त्या पद्धतीने एम कन्स्ट्रक्शन नक्कीच आपण बघता आहे. तर वरोरचा हा संघ ज्या पद्धतीने चांगली कामगिरी आतापर्यंत या वरोरच्या संघाने दाखवलेली आहे. कारण आता आमच्या वरोरचा क्रिकेटचा खेळ देखील उजागर होत असताना पाहायला मिळतं आहे. नवी पिढी आम्हाला नवा क्रिकेट दाखवते आहे आणि त्यासाठी नक्कीच त्यांची मी प्रशंसा करतो की ज्या पद्धतीने खेळाला उजागर केलेलं आहे. दरम्यान आलेवडीचा संघ देखील एक जबरदस्त संघ आहे. या ठिकाणी त्यांच्या पहिल्या सामन्यामध्ये काय दमदार 35 धावांच्या खेळी साकारली होती, परंतु समोरच्या संघाला रोखून धरण्याचं कामगिरी देखील त्याने केली होती आणि हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं. इकडे पाहूया. ओ पुन्हा एकदा चांगला चेंडू, रिव्हर्सचा ॲटम पुन्हा एकदा अयशस्वी होताना पाहायला मिळतो आहे. नक्कीच तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की इकडे तुम्हाला जे रिव्हर्स अटेम्प्ट करायचे आहे तर त्यावेळेला तुमची नजर ही चेंडूवर असली पाहिजे. कारण गोलंदाजाचा येणारा चेंडू किती वेगाचा आहे, तुम्ही किती सक्सेस होणार आहेत. येस यावेळेला मात्र शफल करून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आला आहे तो म्हणजे वाईडचा इशारा पंचांकडून. नक्कीच पंच अक्षय आणि अभिसर येस वाईटचा इशारा आला आहे. या सामन्यासाठी आम्हाला लाभलेले दोन्ही पंच लगातार या ठिकाणी 8व्या रात्री देखील एक सुंदरशी कामगिरी मैदानाच्या आत सांगतात ना की दिवसा जिकडे लोकांकडून चुका होतात तिकडे मात्र या हॅलोजनच्या प्रकाशामध्ये आमची नजर सांगते आहे. येस यावेळेला चेंडूला चांगला टोला दिला जातो आहे. काऊ करणाऱ्या क्षेत्रामध्ये चेंडू येतो आहे. क्षेत्ररक्षित केला आहे. कॉल दुसरा धावेचा आहे आणि 2 धाव परिपूर्ण. वा काय रनिंग द बिटवीन साकारली जाताना आपल्याला पाहायला मिळते आहे. हे कौशल्य देखील गरजेचं असतं कारण प्रत्येक चेंडू हा चौकार षटकाराचा नसतो तर एकेरीनंतर दुहेरीसाठी योगदान हे बहुत मूल्यवान असतं. हे आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. धावसंख्या 4 वर पोहोचते आहे. नक्कीच यावेळेला देखील एक बाईकच्या माध्यमातून धाव मात्र येते आहे आणि धावसंख्या 1ने वाढते आहे. धावसंख्या 5 वर जाते आहे. खूपच चांगल्या पद्धतीचा वेगवान गोलंदाजीचा मारा या ठिकाणी देत असताना आपल्याला भागेशला पाहायला मिळते आहे. लेंथ लाईनचा परिपूर्ण वापर आणि त्याची धाव घेण्याची जी स्टाईल आहे, अंदाज आहे आणि चेंडू फेकण्याची जी अदा आहे ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर नक्कीच एक जबरदस्त ऑस्ट्रेलियाचं गोलंदाज मॅग्राथ याच्या गोलंदाजीची स्टाईल ती याच्याकडे आपल्याला पाहायला मिळते आहे. हे कौशल्य आपल्याला खूप नक्कीच आत्मसात करणे गरजेचं असतं. कारण आपल्याला जर एक उत्तम कामगिरी करायची असते तर कोणाला ना कोणाला तरी फॉलो करायचं असतं आणि इकडे ही स्टाईल जी दिसते आपल्याला भागेशकडून लाजवाब आहे. लाईन लेनचा वापर करतो आहे. शफल केला आहे आणि चेंडूला दिशा बिहाइंड द विकेट. थर्डमॅनला चौकार आहे. यस डीजे
धन्यवाद डीजे. डीजे धन्यवाद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. चांगलं योगदान आहे. ज्या पद्धतीची ही जोडी जेव्हा वरुड संघासाठी कामगिरी करते लाजवाब कामगिरी असते. पहिल्या षटक मात्र नक्कीच चांगल्या पद्धतीचा मारा, परंतु एक चौकाराने मात्र धावसंख्येचा फलक खाल्ला. धावसंख्या 9 वर पोहोचली आहे. बिनबाद 9 असं एम कन्स्ट्रक्शन वरुड संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे जतीनला आमंत्रित केलं गेलेलं आहे. काय मागच्या सामन्यामध्ये जतीनची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. बेधक मारा, नक्कीच 12 ते 15 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळतो आहे. तो मयूर ऑन आपल्याला स्ट्राईकवर पाहायला मिळतो आहे. राईट टाइम ओव्हर द विकेट. हो, फ्लॅट चेंडू आला. यॉर्कर लेंथमधून उसळी कमी होती आणि चेंडू नक्कीच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातो आहे. निर्धाव चेंडू एक चांगला नजराना इकडे जतीनना दाखवताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. कमालीची गोलंदाजीचा मारा त्याच्याकडे आहे. उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाजीच्या जोरावर आलेवाडी संघ आपल्याला इकडे पाहायला मिळतो आहे. या वेग आला, वेगवान चेंडू 125 किलोमीटर प्रतिवेगाचा चेंडू आणि इकडे फाईन लेगला चेंडू जाताना एकेरी धावेचे योगदान मात्र नक्कीच मिळते आहे. धावसंख्या 1 ने वाढली आहे. धावसंख्या 1010 वर पोचते आहे. काय वेगवान चेंडू हाताळला. याच्या आधीचा चेंडू जर आपण बघितला एक अलग अंदाज होता आणि इकडे मात्र जबरदस्त वेग आपल्याला पाहायला मिळाला. हे कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच जबरदस्त कामगिरी आलेवाडी. पुन्हा एकदा नक्कीच बैठक पकडून चेंडूला बघतो आहे, निरीक्षण करतो आहे आर्यन ज्याचं नाव आहे. नक्कीच हलकासा स्क्वेअर कट देतो आहे आणि सिंगलमधून आपल्याला पुन्हा एकदा धावसंख्या वाढवून दाखवतो आहे. धावसंख्या 11 वर पोहोचली जाते आहे. ती म्हणजे एम कन्स्ट्रक्शन वरुड संघाची. नक्कीच चांगली कामगिरी, गोलंदाजीचा बेधक मारा आणि त्याला साजेसा खेळ दाखवण्याचा प्रयत्न होतो आहे. याचा हलकासा ब्रशिंग होतो आहे. शॉर्ट थर्डमॅनकडे चेंडूला रक्षित केलं जातं. एकेरी धाव. इकडे मात्र वरुड संघ सातत्यता दाखवते आहे. प्रत्येक चेंडूला धाव कशी टिपायची, एकेरी दुहेरी हे योगदान यांच्याकडून दाखवलं जातं आहे आणि जेव्हा मिळते संधी तेव्हा एक चौकार आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तर नक्कीच सुरेख कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून इकडनं जतीन याच्याकडून होताना पाहायला मिळते आहे. चेंडू हाताळून झालेली आहे ते म्हणजे 4. पहिला डॉट, दुसऱ्याला 1, तिसऱ्याला 1, चौथ्याला 1. यस रेफर केलं काय पंचांनी? हां यस, चेक करूया वॉर्ड रूममध्ये. आणि उद्याच्या दिवसाच्या मॅचेस तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. शक्यतो ज्या ज्या टीमकडे सेम ड्रेस कोड असेल तर त्यांनी मात्र सेम ड्रेस कोडमध्येच यायचं आहे क्वार्टर फायनलमध्ये. पहिली मॅच असेल कोळी बॉईज दांडी आणि त्यांचे विपक्ष फायर पास्तळ बी. ही पहिली मॅच खेळवली जाईल. दुसरी मॅच असेल दातिवरे वर्सेस फायर पास्तळ ए. तिसरी मॅचचा विचार केला तर फ्रेंड्स सरावली अ आणि त्यांचे विपक्ष सातपाटी ध्रुव अ. या 4:30ला रिपोर्टिंग टाईम, 4:45ला टॉस आणि 5ला मॅचला होणार सुरुवात. क्वार्टर फायनलच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. आणि उद्याच्या दिवसामध्ये मनोज आरेकर यांचा मात्र स्टॉल इकडे लागणार आहे. मच्छी फ्राय आपल्याला पाहायला मिळेल, खायला मिळेल. अगदी पैसे खर्च करा आणि मच्छीचा आस्वाद घ्या. अंतिम रात्र असेल उद्याची आपल्याला पाहायला मिळणार. आणि पॅनल तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे, उद्या देखील पोहोचवला जाईल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. याचा फेअर बॉल आहे. त्याचं चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला जातो आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. कारण ज्या पद्धतीचा जतीनच्या गोलंदाजीचा मार आहे पूर्णतः तो लेंथ लाईन पकडतो. ह्यावेळेला जो निगेटिव्ह चेंडू आला आहे की कमालीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि हीच कामगिरी नक्कीच जो गोलंदाज दाखवतोय तो आपल्या संघासाठी भरीव कामगिरी. यावेळेला मात्र फुलटाचा चेंडू आला, वेगवान चेंडूला स्ट्रेट ड्राईव्ह मिड ऑफकडे खेळला जातो. सुरक्षित रक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळते आहे. काय चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आहे. सिंगलमध्ये कन्व्हर्टेशन आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या 13 वर पोहोचते आहे. 5 चेंडू हाताळून झालेले आहेत. या ठिकाणी दुसरे षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. यस, यावेळेला शॉट हुप केलेला आहे. खाली क्षेत्ररक्षक काय कॅच टिपला जातो आहे. एफर्ट्स लावले. नक्कीच 8-10 पावलं धावत आला. चेंडूला बघितलं, कारण या अंधुक प्रकाशामध्ये चेंडूला निरीक्षित करणं आणि कॅच टिपणं हे सामर्थ्य आणि कौशल्य पाहायला मिळते. यस, मयूर डकआउटला. डीजे
धन्यवाद डीजे. काय जतीनचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. 4 धावा 1 विकेटचं योगदान. अशी भरीव कामगिरी या ठिकाणी आलेवाडी संघासाठी दिली जाताना तर वरोध संघाची धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते आहे 13 धावा 1 गडी बाद. पहिला झटका शेवटच्या चेंडूवर आपल्याला दुसऱ्या षटकातल्या पाहायला मिळाला. मयूरच्या रूपाने न्यू बॅटर्स मैदानामध्ये आलेला आहे तो म्हणजे याचं अमेय आहे. अमेय अंबिरे एक चांगला ऑलराऊंडर्स म्हणून त्याची देखील वर्णी असते. वरूर क्रिकेटमध्ये चांगलं योगदान दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फटकेबाजीची नजाकत त्याच्याकडून देखील पाहायला मिळते आहे. वनडाऊनला त्याला प्रमोट केलं जाते आहे. तर या ठिकाणी आर्यन ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर पुन्हा एकदा या ठिकाणी भागेश गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतो आहे, ज्याने मागचं षटक हाताळलं होतं. सुरेख कामगिरी त्याच्याकडून झाली होती. 4 धावा दिल्या गेल्या होत्या. 8 धावा दिल्या गेल्या होत्या. तर आता मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 13. आशबल केला आहे आणि फाईन लेगच्या डोक्यावरून सांगतात ना मोठा नजराणा आलेला आहे. चौकार 4 धावा. येस षटकार आहे. डायरेक्ट चेंडू होता. मला वाटलं तिकडे काय डिक्लेअर झोन वगैरे आहे का काय, परंतु नक्कीच काय शॉटला तब्दील केलं जातं आहे या ठिकाणी. सुंदर फटका नजाकत आर्यनच्या फळीतून आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा मागच्या सामन्यात देखील चांगली कामगिरी त्याने दाखवली होती. 33 धावांचं योगदान त्याच्याकडून झालं होतं आपल्याला पाहायला मिळालं होतं. याही ठिकाणी चांगला कमबॅक भागेशच्या चेंडूवर दाखवतो आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नजरेला. हा यावेळेला फटका फसला. एसटी रक्षकाने टिपला झेल विकेटचा. नक्कीच पतन आपल्याला पाहायला मिळते आहे. डकआउटला परतावा लागेल आर्यनला या आडीचे. धन्यवाद डीजे. 7 चेंडू आणि 13 धावांचं योगदान देऊन आर्यन मात्र डकआउटला येतोय. त्याच्या जागेवर न्यू बॅटर्स मैदानामध्ये मृणांग आहे. मृणांग आहे एक चांगला ऑलराऊंडर्स म्हणून त्याची वर्णी आहे का. त्याच्याकडून नेहमीच आपल्याला चांगला क्रिकेट पाहायला मिळते आहे. वरूर क्रिकेटसाठी चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळते. इकडे मात्र नक्कीच भागेशला सफलता मिळालेली आपल्याला पाहायला मिळाल्या. मागच्या षटकामध्ये जतीनने 1 विकेटचं पतन करून दाखवलं होतं. आता भागेशने तो चांगला नजराणा घेतला, कारण अनेक मोठी विकेट आहे. आर्यन जो टोलेबाजी देण्यामध्ये यशस्वी आहे, तशाच पद्धतीचा मृणांग देखील आहे. पाहूया मृणांग यावेळेला वरूर क्रिकेटसाठी काय योगदान देतो आहे आणि समोर भागेश सारखा गोलंदाज उभा असताना पाहूया काय खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचा शॉटचा चेंडू लॉंग लेगला वळवला आहे. फक्त आणि फक्त दिशा देण्याची कामगिरी इकडे केली. पहिल्या चेंडू मध्ये कॉल घेतलेला आहे. डेंजर झोन मध्ये आला आहे. इकडे मात्र भागेशने चूक केली आहे. हाताने जरी लावला असता तरी विकेट पाहायला मिळाली असती, परंतु सेकंड एफर्ट्स मध्ये इकडे मात्र अमेयला डकआउटला परतावा लागत आहे. नक्कीच ज्या पद्धतीने शॉट खेळले गेले, 2 धावा परिपूर्ण आणि तिसरीच्या मागणीला रनआउटचा झटका मात्र मिळतोय एसडीजे. धन्यवाद डीजे. तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 21 ऑन द बोर्ड. तिसऱ्या गडीचा फटका मात्र इकडे पाहायला मिळतो आहे वरूर संघाला. तर न्यू बॅटर्स मैदानामध्ये आहे यज्ञेश मेहर, आमचा चुलत बंधू
त्याच्याकडे देखील चांगलं टॅलेंट आहे. ही दोघांची जोडी जर या क्रीजवर उभी राहिली तर मोठी धावसंख्या पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. कारण क्रिकेट कारकीर्द यांच्याकडं आणि सामर्थ्य बटकेबाजीचं हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु भागेश इकडे चांगली गोलंदाजी दाखवताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू हाताळून झालेले आहेत 3. तर चौथा चेंडू घेऊन येतो आहे पुन्हा एकदा भागेश. कट केलं जात आहे शॉट थर्मॅनकडे. सुरेख क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. इकडे मात्र नक्कीच धाव परिपूर्ण होते आहे. स्ट्राईकला रोटेट केलं जाते आहे. धाव सर्वांना विनंती आहे, क्रिकेटचा खेळ हा खेळानुसार खेळावा. येस, या ठिकाणी एक चांगलं टॅपिंग आणि सिंगलमध्ये कन्व्हर्टेशन आपल्याला पाहायला मिळालं आहे. धावसंख्या 1ने वाढते आहे, 23 वर पोहोचते आहे. नक्कीच तर 2.5 अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. येस, इकडनं मात्र षटकाची समाप्ती होते आहे. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23 आपल्याला पाहायला मिळते. येणारे 12 चेंडू योगदान कसं असेल, कुठल्या पद्धतीचं असेल, एक दमदार जोडी आणि गोलंदाजीचा मारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तर पुढचा गोलंदाज कोण असणार आहे? कुशल. नक्कीच कुशलची कामगिरी देखील कुशलपूर्ण आपल्याला पाहायला मिळाली होती अल्लेबडी संघासाठी. इकडे पाहूया या ठिकाणी ज्या पद्धतीचा चांगला खेळ, चांगले गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच फायर चषक 2026 इकडे मात्र प्रोत्साहन दिलं जात आहे टाळ्यांनी. नक्कीच खेळाडूंना चांगलं क्रिकेट दाखवण्यासाठी सज्ज नक्कीच फायर क्रिकेट क्लब पास्तड आंबटगोड मैदान आपण बघता आहेत या ठिकाणी. आणि चांगला क्रिकेटचा आनंद समस्त क्रीडाप्रेमी रसिक आनंदाची लयलूट घेत असताना याचा टोला आहे, हवेमध्ये चेंडू आहे, खाली क्षेत्ररक्षक टिपतो झेल. इकडे मात्र पुन्हा एकदा विकेटचा झटका मिळालेला आहे. यस डीजे. धन्यवाद डीजे. मृणांक मात्र डकआउटला येतोय. एक चांगला टोला मारण्याच्या नादामध्ये मात्र
चेंडू मात्र वरच्या पट्ट्यात आला आणि हवेमध्ये सफर केला. नक्कीच शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने मात्र सुंदरसा झेल टिपला आपल्याला पाहायला मिळाला. चांगला नजराणा. इकडे मात्र चौथ्या विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळते आहे भरूर संघाचं आणि धावसंख्या बोर्डावर 23 वर स्थिर आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर्स हिमांशू अंबिरे नक्कीच एक ऑलराऊंडर हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याची वर्णी आहे वरूर क्रिकेटमध्ये. तर पाहूया या ठिकाणी आपण नक्कीच प्रज्योत अंबिरीला ओळखता वरूर एक्सप्रेस नावाने जगविख्यात टेनिस विश्व गाजवताना आपल्याला त्याला पाहायला मिळते. त्याचा कनिष्ठ बंधू या ठिकाणी हिमांशू अंबिरे त्याच्याच नक्ष कदम्यावर गोलंदाजीचा मारा आणि क्रिकेटच्या फलंदाजीचा अंदाज दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. पाहूया डावखोरा फलंदाज या ठिकाणी तर कुशल यांची कुशल कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर विकेटचा नजराणा देखील आला आहे. तर दुसरा चेंडू पुन्हा एकदा कुशल घेऊन येतो आहे. या काय जबरदस्त वेग. नक्कीच काय वेगवान गोलंदाजी हाताळण्याचं कौशल्य आणि आखूड टप्पा हे महत्त्वपूर्ण आहे या ठिकाणी. कारण चेंडू आल्यानंतर जेवढा वेगीचा असतो त्याला टप्पा खाल्यानंतर उसरी कमी ठेवायची ही कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आहे. याचा यावेळेला हलका फुलका टॅप केला जातो आहे. दुसरीचा कॉल देखील आला आहे आणि नक्की नक्की यावेळेला एफर्ट्स लावले रनिंग द बिटवीनसाठी आणि दुहेरी धाव तयार केली जाते आहे. धावसंख्या 2 ने वाढते आहे. 25-25 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. इकडे मात्र जबरदस्त कामगिरी. एका बाजूला कुशल हा गोलंदाजीचा चांगली कामगिरी देत असताना पाहायला मिळतो आहे. तर चांगली नजाकत आपल्याला पाहायला मिळते आहे. येस सर. शेवटचा अंतिम कॉल फिल्डिंग टीम. थोडं मात्र खेळाडू वृत्तीमध्ये खेळा. कारण की बॅट्समन सांगतोय मागून जर दगड लागतोय तर दूरवरून तर नाही येणार. बघा पंच आपण देखील लक्ष द्या. जिथे मात्र आपल्याला पाहायला मिळते खेळ थोडं व्यवस्थित आणि क्रिकेटमय वातावरण राहू द्या. चला कुशलची कुशल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. 3 चेंडू हाताळलेले आहेत या षटकातले. चौथं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजीचा मारा मात्र देत असताना पाहायला मिळतो आहे. एका बाजूला नक्कीच हिमांशू अंबिरे ज्याने मात्र दुहेरी धावेचं योगदान दाखवलेलं आहे. आपलं खातं उघडलेलं आहे. धावसंख्या 25-25 ऑन द बोर्ड. फुलटॉस पुन्हा एकदा वेगवान फुलटॉस चेंडू. काय काय जबरदस्त वेग आणि काय कुशलचा चेंडू आला. सुरेख कामगिरी या ठिकाणी दाखवलं पाहायला मिळते. कारण लेंथ लाईनमधून फुलटॉस येणं हे एक कौशल्य लागतं. बहुत वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं फुलटॉस चेंडू थोडासा लेगस्टम्पला सोडून येत असतो आणि त्यावेळेला आपल्याला मोठा फटका देखील पाहायला मिळतो. परंतु इकडे मात्र चांगली गोलंदाजी कुशल हाताळताना पाहायला मिळतो आहे. याचा डावकरा फलंदाज या ठिकाणी हिमांशू अंबिरे ऑन स्ट्राईकवर आहे. तर 5वा चेंडू घेऊन येतोय कुशल. या वेळेला हिट केलेला आहे. सुपर फिट करण्याचा प्रयत्न. हवेत गेल्यानंतर नक्कीच शॉर्ट स्क्वेअर लेग कडे चेंडू आपल्याला जाताना पाहायला मिळतो आहे. सिंगलमध्ये कन्व्हर्टेशन पाहायला मिळते आहे. धावसंख्या 1 ने वाढते आहे. धावसंख्या मात्र 26 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. 5 चेंडू हाताळून झालेत. या षटकातला शेवटचा चेंडू कुशल घेऊन येईल. चौथं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते आहे. पुन्हा
पुन्हा एकदा बेमिसाल वेगवान चेंडू, काय कुशल, अप्रतिम मारा. ज्या पद्धतीने भागेशने चेंडू हाताळले, जतीनने हाताळले, परंतु कुशलच्या गोलंदाजीचा मारा काबिले तारीफ आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त वेग आणि जबरदस्त वेग नाईट टुर्नामेंटच्या माध्यमातून हा वेग मात्र अप्रतिम आहे. नक्कीच 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26 आपल्याला पाहायला मिळते. 26 ऑन द बोर्ड फॉर 4 विकेट असे सध्याचं चित्र आहे. एका बाजूला आपल्याला नक्कीच यज्ञेश पाहायला मिळतो, आता एका बाजूला हिमांशू. ही जोडी धावसंख्या 26 आहे, 26 ऑन द बोर्ड आहे. चला शेवटचं षटक हाताळणार असणार आता पाहूया. शेवटचे 6 चेंडू. टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टनने यायचं आहे. निलेश पायटर आणि यंग वर्धांडी, एक जुनी रायवरली म्हणायला हरकत नाही, ज्यांच्यामध्ये कित्येकदा आपण बघू शकतात यंग चिवरने बाजी मारले तर कित्येकदा बाजी मारले ती म्हणजेच निलेश फायटरने. या 2 धुरंधर टीममध्ये नेक्स्ट मॅच असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण या टॉससाठी टॉस बॉक्समध्ये. येस, पुढच्या सामन्याची घोषणा देखील झालेली आहे. नका सेकंड राऊंडमधला दुसरा सामना देखील आपल्या भेटीला येणार आहे. 2 बलाढ्य संघ पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्यांच्याकडे इतिहास आहे प्रीतमजी, आणि इतिहास घडवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज आपल्याला या टुर्नामेंटच्या माध्यमातून आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढचा सामना दरम्यान 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26 आहे, 26 ऑन द बोर्ड. चला ऑन स्ट्राईक फलंदाज पुन्हा एकदा हिमांशू आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रथमेश. यस, प्रथमेशने देखील चांगली कामगिरी गोलंदाजीची दाखवली होती आलेवाडी संघासाठी. तर येणारे 6 चेंडू कुठपर्यंत मजल मारली जाणार आहे. हिमांशू अंबिरे ऑन स्ट्राईक. तर नक्कीच प्रथमेश आहे एक उत्कृष्ट गोलंदाज. त्याने मागच्या सामन्यामध्ये सुरेख गोलंदाजीचा मारा दाखवला होता आणि नक्कीच सामना विजयामध्ये त्याचं शेवटचं षटक खूप मूल्यवान ठरलं होतं, महत्त्वपूर्ण ठरलं होतं. आता हे शेवटचं षटक काय कामगिरी करणार आहे. हिमांशू ऑन स्ट्राईक, पाहूया. याचा टोला दिला जातो आहे. ग्राउंड रूट शॉट काऊ करणाऱ्या क्षेत्रामध्ये नक्कीच मिड विकेटला क्षेत्ररक्षण होतं आहे. दुसऱ्या धावेची हाक आली आहे. 2 धावा परिपूर्ण होत आहेत. 28 ऑन द बोर्ड पाहायला मिळत आहे. धावसंख्या 28 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते, चांगला कमबॅक. चेक प्रथमेश जर हॅट्रिक इकडे घेतो तर देवा यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यस, वायलेट ओपन झाला आहे. ओ यॉर्कर पद्धतीचा चेंडू आला आहे. नक्कीच इनकट तर येतो आहे. सिंगलमध्ये कन्व्हर्टेशन पुन्हा एकदा पाहायला मिळते आहे. धावसंख्या मात्र 1 ने वाढेल. धावसंख्या 28 बरोबर. 28 ऑन द बोर्ड. 29 धावा. याच 29 धावा झालेल्या आहेत आपल्याला पाहायला मिळते आहे. 2 चेंडू हाताळलेले आहेत. 4 चेंडू अजून येणारे आहेत. पाहूया यज्ञेश मेहर काय करता आहेत या ठिकाणी. यास टोला तर दिला आहे आणि नजराणा काय आला आहे. पंचांचा इशारा सांगतोय चौकार आहे. यस डीजे. धन्यवाद डीजे. चौकारांशी धावसंख्या 33 वर पोहोचलेली पाहायला मिळते. 33. फलंदाज हॅट्रिक षटकार लागवतोय तर देवा भाऊ कडून 2000चं कॅश प्राईज. एस कमांड. ओव्हर टू कॉम्बॉक्स. इकडे मात्र भीमरचा नो लेग अंपायर करून हात मात्र वरती झालेला आहे. भीमर नो आलेला आहे आणि एक धाव देखील घेतली जाते आहे. तर 2 धावा या ठिकाणी गोळा होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 35 आहे. पुढचा नजराणा फ्री हिट आणि फ्री हिटसाठी सज्ज आहे फलंदाज हिमांशू अंबिरे. धावसंख्या 35 वर पोहोचलेली आहे. चांगल्या कामगिरीसाठी नक्कीच हा ना आणि ही लढत देखील काही दमदार होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण 2 जबरदस्त संघ इकडे मात्र सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत. पाहूया
येणारा चेंडू फ्री हिट कसा असणार आहे. याचा टोला देण्याचा प्रयत्न होता, हलकासा कट केला जातो आहे आणि सिंगलमध्ये कन्व्हर्टेशन आपल्याला लेग बायच्या माध्यमातून येते आहे. पंचांचा इशारा लेग बायचा येतो आहे. तर धावसंख्या पोचली आहे, एकने वाढली आहे. 36-36 ऑन द बोर्ड. तर चेंडू झालेले आहेत 4. अजून देखील 2 चेंडू शेष आहेत या इनिंगमधले. नक्कीच पुढच्या सामन्यासाठी मात्र 2 बलाढ्य संघांना आमंत्रित केलं जातं आहे नाणेफेकीसाठी यायचा इनिंग ब्रेकमध्ये. हो, काय पुन्हा एकदा वेग जबरदस्त आणि निर्धाव चेंडू. यष्टीरक्षकाकडे कामगिरी जबरदस्त आहे. जबरदस्त कलेक्शन तो करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. कारण या हॅलोजनच्या लाईट्समध्ये आपलं कामगिरी दाखवणं, जिकडे फलंदाजाला चेंडू दिसत नाहीये तिकडे चेंडू कलेक्ट करतो आहे यष्टीरक्षक. जबरदस्त कामगिरी आहे. शेवटचा चेंडू असेल इनिंगमधला. धावसंख्या 36 वर स्थिर आहे. यस, टोला दिला जातो आहे. फॉलो थ्रो मध्ये सुरक्षित रक्षण आणि इकडे मात्र नाही, धाव परिपूर्ण झालेली आहे. तर धावसंख्या 37 परिपूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. षटकाची होती समाप्ती. 37 धावा, 38 धावा. विजयी लक्ष आलेवाडी संघाकडे आहे. म्हणजे नक्कीच चुरसपूर्ण सामना होणार आहे. तर आमंत्रित करतो आहे पुढच्या सामन्यासाठी निलेश फायटर आणि यंग अचीवर दांडी संघाच्या दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे. टॉस का बॉस ये है खास, जिकडे नाणेफेकीचा कौल घेतील आमचे परम मित्र प्रीतमजी घरत. जस्ट टॉस केला जाईल आणि निलेश पॅटरचा कर्णधार इकडे उपस्थित आहे आणि यंग अचीवर दांडीचा देखील कर्णधार इकडे उपस्थित आहे. 2 टीममध्ये केला जाईल. Access with Suzuki e-technology. Engineered for long life with LFP battery, tested for extreme temperatures and Wow. Yeah, पर इसकी बैटरी let's go. Wow. It's hot outside, na? Suzuki e-technology inside. सब all right? Suzuki e-technology. रेकॉर्डचा विचार केला तर समान असेल. कधी वरचढ अच्चीवर तर कधी वरचढ निलेश फायटर आणि कॉल असेल अच्चीवर. काठ आणि छाप. धन्यवाद अभिलाषजी घरत. आपण मुख्य व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. टॉस विन केलं, काय घेणार? क्षेत्ररक्षण. खऱ्या अर्थाने पहिली मॅच डिफिकल्ट होती. ज्ञानेश्वरांनी जाऊन मॅच विन केली. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा फिल्डिंग. काही खास कारण? आमची फिल्डिंग लूज झाली, त्याच्यामुळे स्कोअर जास्त झाला. आणि आता आम्ही कमी रनमध्ये थांबवली तर मॅच आम्ही सोपीमध्ये जिंकलीच. ते इथे समोर अच्चीवर टीम आहे. किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल? स्कोअर तर जास्त होत नाही, 40 ते 45 रन थांबवण्याचा प्रयत्न करू. मनोज नाही आहे प्रामुख्याने, एक चांगला फलंदाज गोलंदाज, काय म्हणणार? मनोज तर नाही मिळत, तरी पोरं चांगली खेळतात. बघू आता, तरी ट्राय करू जिंकण्याचा. बेस्ट लक तुमच्या टीमसाठी. यज्ञेश, बॅटिंग आले मनासारखा का मनाविरुद्ध? आता मना विरुद्ध आहे, करू आम्ही, पण तसं टार्गेट बनवू 40पर्यंत. समोर निलेश फॅडरे टीम आहे. जिथे मात्र चांगला खेळ दाखवला आहे. मागची मॅच खूप चांगली झाली, तुमचीही चांगली झाली. काय म्हणणार खेळपट्टी आणि या आयोजनाबद्दल? खेळपट्टी तर चांगलीच आहे, थोडीशी स्कोअर बनायला पण प्रॉब्लेम होतो. तर आता आम्ही बनवू 40-45पर्यंत. मागच्या मॅचला तेवढी बॅटिंग सुरुवातीला झाली, नंतर झाली नाही. कोणाकडे जास्त अपेक्षा होती नाही, तिथे बॅटिंग नाही झाली. समीरवर विश्वास होता, कारण की समीर रिव्हर्स खेळतो, त्यामुळे त्याला जास्त आम्ही प्राधान्य देतो. बेस्ट लक तुमच्या टीमसाठी. आणि जिथे आपण बघू शकता टॉस झाला आहे. टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे की टॉस विन केला आहे निलेश फॅडरे टीमने आणि फिल्डिंगने पडले. जाऊया आपण ऑनगोईंग मॅचकडे, जिथे दुसऱ्या फेरीला होत आहे सुरुवात. धन्यवाद कॅमेरामॅन मुन्ना जयस्वाल.
38 टू विन आणि जाऊया दुसऱ्या फेरीकडे, जिथे मात्र पहिला बॉल टाकला जाईल. पहिलाच बॉल, चेंडू चाललाय लोंगोलला, बिग चेस आहे आणि चेंडू जातो मैदानाच्या बाहेर. 4 केले सुरुवात. वार पलटवार इथे आपल्याला पाहायला मिळणार. समोर आहे बरोबर तर त्यांच्या अपेक्षा अपोजिट टीम आहे ती म्हणजेच आल्लेवाडी 4 SDJ. पहिलाच बॉल 4 ने सुरुवात आणि हिमांशू दुसऱ्या बॉलवर केलाय बीट. या मॅच मध्ये मजा येणार आहे आणि खऱ्या अर्थाने अशा मॅचेस पाहायला आपल्याला खूप कमी भेटत आहेत. 90चा दशक आठवला जेव्हा दोन्ही बाजूने टाळ्याचा दोन्ही प्रेक्षक मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक बाजूला चौकार आल्यावर टाळ्या, दुसऱ्या बाजूला डॉट आल्यावर टाळ्या. चांगला फटका खेळलाय, समोर हातामध्ये गेला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. ओहो क्या बात आहे. अग्रेशन मैदानाच्या आतमध्ये. या मॅच मध्ये माहोल गरम झालाय. अगदी आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम संघर्ष होणार. स्कोरबोर्ड 5-3 बॉल मध्ये. हिमांशू आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज भागेश आणि मोहित ओपनिंग जोडी आपण पाहू शकतात. भागेश स्ट्राईकवर, भागेश ठाकूर. आणि पाहूया मात्र दुसऱ्या फेरीच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्लोअर बॉल मात्र इकडे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. अंगाला बॉल लागतोय. एक धाव पूर्ण केली. डायरेक्ट हिटरला नकार येतोय पंचांचा. इकडे मात्र एक धाव पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतंय. सिंगलला टाळ्या, त्याच्यानंतर डायरेक्ट हिटला टाळ्या. आपण पाहू शकता प्रेक्षक एन्जॉय करतात, आम्ही एन्जॉय करतात ही मॅच. गोलंदाज हिमांशू. स्कोरबोर्ड 6-4 बॉलचा खेळ होतोय. क्रिकेटचा खेळ जेंटलमॅन खेळ म्हणून ओळखला जातो. क्रिकेटच्या खेळाने आपल्याला मित्र मिळतात. क्रिकेटच्या खेळाने आपल्याला भरपूर काही शिकवलं जातं, संघर्ष करायला शिकवलं जातं. आणि इथे आपण बघू शकतात मैदानाच्या आतमध्ये चेंडू आणि फळीचा संघर्ष. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर. 4 चौकार. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते 10. ओव्हर पिच बॉल, त्याला मात्र पनिश केलाय. फलंदाज आपल्याला पाहायला मिळते मिस्टर मोहित. 4 बॉलचा 5 बॉलचा खेळ होता आणि मोहित हा फलंदाज आपण पाहू शकतात ज्याने 2 चौकार खेचले. 10 दबा 38 चा आव्हान आहे. 10 दबा धावपलकावर 25 मध्ये 28. चेंडूला जाऊ दिलाय. चेंडू चाललाय शॉर्ट थर्डमॅनला. डायरेक्ट हिट आला तर मात्र यास डायरेक्ट हिट. भागेश ठाकूर बॅक टू डगआउट. एक रिस्की रन घेण्याच्या नादामध्ये नो बॉल तर आलाय आणि नो बॉलवर हा रन आउट. विकेट. यास डीजे मास्टर. पाच बॉल आणि 11 धावा, परंतु विकेट आलाय, परंतु नो बॉल देखील आहे. थोडा वेळाकरता खुशीचा माहोल आहे, परंतु आता पुन्हा एकदा तो खुशीचा माहोल कुठे ना कुठे बदलणार आहे, कारण की फ्री हिटचा बॉल पुढचा असेल. 38चा आव्हान आहे. 11 झालेले आहेत आणि इथून विचार केला तर 27 जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. बॉल असतील 25 आणि हा बॉल असेल फ्री हिट. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नवीन येतोय. कुशाल. 11 धावा धावपलकावर. फ्री हिटचा बॉल. गोलंदाज तयार. हिमांशू फटका सजवलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फील्डिंग आणि इकडे गडबड गडबड. ओके, बॉलर करून तेवढी मोठी गडबड. हे क्या कर दिया. जोश में होश को नहीं खोना है.
जोश आणि होश दोन्ही ठेवणं खूप गरजेचं आहे. एकटा बॅट्समन धावून पडला होता इकडे मोहित, इकडे कुशल मात्र कुठेच तयार नव्हता आणि स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 13 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 13 स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. आता मात्र 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 25 ची गरज बजाव. थँक्यू थँक्यू. 24 मध्ये 25 ची गरज आहे. 13 झालेत एका ओव्हरमध्ये आपण पाहू शकता. 13 स्कोर कार्डवर. चला प्रत्येक ओव्हरमध्ये पाणी नाही मिळणं हे देखील लक्षात घ्या आणि या मॅचला करा स्टार्ट. फास्ट खेळा हे देखील दोन्ही टीमला विनंती आहे. 38 धावेचं आव्हान आहे. बॉल कंप्लीट ओव्हर आहे. चला ओव्हर झाले तुमचा आहे इकडे एक्स्ट्रा प्लेअर. पहिल्या बॉलवर 4, दुसरा बॉल डॉट, तिसरा 1, चौथा 1, पाचवा 4 आणि 2. नो बॉल नंतर 2. ओके आहे. तुमचा एक्स्ट्रा प्लेअर इकडे बसलेला आहे आणि 13 धावा 24 मध्ये 25 जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. चला स्पीडअप ठेवा. दोन्ही टीमला विनंती आहे. बघा फक्त तुम्हालाच नाही खेळायचं आहे. येणारे अजूनही 2 मॅचेस यानंतर बाकी आहेत. ऑर्गनायझर टीम गेले 2 दिवस 1:30 वाजता मॅच समाप्त होतं. त्या आज लेट सुरुवात झाली तरी देखील मात्र विचार आहे की 2:30 वाजेपर्यंत मॅच समाप्त झाल्या पाहिजेत. आणि गोलंदाजी मार्क करता है राज. क्या करेंगे आज की रात देखना होगा. राज मोहित स्ट्राइक वर. शॉर्ट बॉल होता मारण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. खऱ्या अर्थाने पालघर जिल्ह्याचं ज्यांनी नाव मोठं केलं, वरोर एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर पालघर एक्सप्रेस म्हणून ओळख ज्यांची पाहायला मिळाली प्रज्योत अंबिरे. त्यांच्या गावचा हा संघ आज मात्र तो उपस्थित नाही आहे. प्रज्योत अंबिरे जर असता तर एक चांगली मॅच, चांगली लढत या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्की पाहायला मिळाला. फटका चांगला आहे. शॉर्ट बॉल आहे. हुकचा फटका. 4 धावेसाठी गोलंदाजाने केली चूक. यावेळेस फलंदाजाने फटका खेळलाय हुक आणि मिटवली धावाची भूक. 4 एसडीचे. वर 1 आणि आता मात्र 21 धावेची गरज. 22 बॉल मध्ये पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर चौकार. आणखी एक फटका. चेंडू मात्र हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला. विकेट. फलंदाज बॅक टू डगआउट. मोहित एसडीचे. थँक्यू डीजे मास्टर. खूप चांगली बॅटिंग केली मोहितने. 3 चौकार खेचले परंतु यावेळेस मात्र फटका सजवला. मोठं क्षेत्रफळ आहे जिथे आपण बघू शकता. कॅच आउट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ होतोय. 4 धावा खर्च केल्या. 17 वर 2 आणि इथून मात्र विचार केला तर 21 बॉल मध्ये 21 जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. आणि फलंदाज स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये. 21 बॉल 21 धावेची गरज. उद्याच्या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम रात्र पाहायला मिळणार. अगदी प्रत्येक टीमने ड्रेस कोड मध्ये या शक्यतो जे सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालेले आहेत. चांगला बॉल आहे. डॉट बॉल आहे. इकडे मात्र गोलंदाज 4 मध्ये 4 खर्च करतोय. राज. पहिला बॉल डॉट, दुसरा चौकार, तिसरा विकेट, चौथा डॉट. बघा बॉल सुपर आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड लाईनच्या जवळ जिथे मात्र डॉट बॉल येतोय.
षटक क्रमांक आपण पाहू शकता दुसरा आणि 20 मध्ये 21 ची गरज. 17 वर 2. चांगली सुरुवात मिळाली आलेवाडी टीमला. 38 चं आव्हान. स्लोवर बॉलला पिक चांगलं केलं आणि गॅप मध्ये टाकलाय. चेंडू चाललाय. परफेक्ट आदळला का भिंतीवर. यस, आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा एसटीचे. धन्यवाद डीजे मास्टर. चांगली गोलंदाजी सुरू होती. वेगाने मात्र भेट केलं होतं यावेळेस. स्लोवर बॉल, चेंज ऑफ पेस, सरप्राईज करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावर मात्र तुटून पडला फलंदाज. फेकून दिले बॉलला 6 धाब्यासाठी. 23 वर 2. आता मात्र फक्त धावा गरज आहे ती म्हणजेच 15. चेंडू असतील 19. रिव्हर्स अटेम्प्ट केला फलंदाजाने. कीपर कडून थोडी चुकी होत असताना एक धाव मात्र इकडे मिळणार. बाईचा इशारा पंचांचा येतोय आणि सिंगलने स्कोरबोर्ड 24-24. 2 ओव्हरचा समाप्त होत आहे खेळ आणि 24 झालेले आहेत. 18 मध्ये 14 ची गरज बजावडीचे. बँकेटीचे मास्टर. 18 बॉल आणि 14 धावेची गरज. इथे आपण बघू शकता एक बाजूला अल्लेवाडी आणि दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते ती म्हणजेच एम कंट्रॅक्शन बरोबर 11. अल्लेवाडी 11 वर्सेस एम कंट्रॅक्शन बरोबर 11. आणि सध्या तरी पार्ट जड आहे अल्लेवाडी टीमचं, कारण की 18 मध्ये 14 ची गरज आहे. सोपे करून टाकलंय मॅचला 2 ओव्हरमध्ये. परंतु मागच्या मॅचमध्ये देखील असाच काही खेळ पाहायला मिळाला. 2 षटकामध्ये 24 होत्या आणि 18 मध्ये 15 ची गरज. 3 मध्ये 2 आली होती आणि 8 विकेट देखील गेले होते याच्यावर दांडी टीमचे. परंतु बघूया यावेळेस खेळमध्ये काय होतं. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच यंग अच्छीवर दांडी आणि त्यांच्या विपक्ष निलेश फायटर. एक मोठी रविवारी आपल्याला पाहायला मिळते. नेहमीच मात्र एक टफ फाईट मॅच पाहायला मिळणार. चला मॅचला करा सुरुवात. बरोबर टीम. गोलंदाज मृणांग आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. 24 वर 2. क्रिकेटचा खेळ जेंटलमॅन खेळ म्हणून ओळखला जातो. चांगला बॉल आहे मात्र इकडे ग्लांचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि इकडे आपण बघू शकतात सिंगल मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते. लेग बाईटचा इशारा पंचांकडून. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 25-25. पंचवीस वर 2. 2 ओव्हर 1 बॉल नंतर 5 ओव्हरचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो आणि 17 बॉल आणि 13 ची गरज. रिव्हर्स अटेम्प्ट जोरदार केला होता. वेगाने बॉल गेला कीपरच्या हातामध्ये. चांगला बॉल मृणांग आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये 13 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. अल्लेवाडी वर्सेस वरोर आपल्याला पाहायला मिळते. यानंतर एक मोठी लढत आणि मोठी मॅच आपल्या भेटीला येणार. एक बाजूला निलेश फायटर, दुसऱ्या बाजूला टीम असेल ती म्हणजे यंग इच्छीवर दांडी. टॉस स्पिन केलाय निलेश फायटर टीमने आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. फुलटस बॉल पुढे येऊन खेळलाय. डीप मध्ये जात असताना लॉंग रिजनला एकदा पूर्ण केले आणि दुसऱ्याचा साठी वर्ल्ड परंतु नाही. एक पेक्षा जास्त नाही मिळणार. सिंगल स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 26-26 स्कोर कार्डवर आणि डिजिटल आणि पाटील नेटवर्क हे 2 चॅनल आपल्याला पाहायला मिळतात. आणि PD मोटर्स सुझुकीचं देखील सिम्बॉल आपल्याला पाहायला मिळते मेगा स्क्रीनवर. कृष्णाजी देशमुख साहेब आणि दिवेशजी देशमुख साहेब अगदी आपण बघू शकता. आम्हाला 8 पारितोषिके त्यांनी दिलेले. त्यांनी त्यांचे PD मोटर्सचे मालक. ग्लांचा फटका खेळला डीपमध्ये येत असताना यावेळेस मात्र स्वप्नील आणि त्याच्या समवेत आपण पाहू शकता. आणि यावेळेस थोडी फंबल आणि कीपर कडून देखील थोडी चुकी होत असताना नाहीतर इकडे रनआउट पाहायला मिळायचा. 2 धाबा. 2 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 28-28. आता मात्र 10 पाहिजे जिंकण्यासाठी. चेंडूचा विचार केला. चेंडू असतील 14 बॉल 10 धाबा. 28 धाबा 2 गडी बाद यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक बाजूला अल्लेवाडी 11, दुसऱ्या बाजूला एम कंस्ट्रक्शन बरोबर 11 आणि बरोबर 11 फिल्डिंग करताना पाहायला मिळते. अल्लेवाडी 11 बॅटिंग करताना पाहायला मिळते. टार्गेट 38चं.
5वा बॉल. आणखीन एक लांबचा चांगला फटका खेळलाय डीपमध्ये क्षेत्ररक्षक. एक धाव मात्र मिळते आणि चांगली फेकी. सिंगल स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 29-29 स्कोर कार्डवर. 13 बॉलमध्ये बनवायचे 9 धावांपेक्षा 4 बॉल तरी बॅटिंग टीमकडे एक्स्ट्रा आहेत, त्यामुळे पारडं अगदी जड आहे यावेळेस आलेबाडे टीमचं. 13 मध्ये 9 ओव्हर झाल्यानंतर पाणी लगेच घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक रिव्हर्स स्टेडियम केला, अपील केलं, परंतु हाईट खूप आपण बघू शकता. इथे मात्र चेंडू जो आहे तो कमरेच्या वर लागतोय आणि लेग बायचा इशारा येतोय. ओव्हर समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलक 30-10च्या सरासरीने. आता मात्र 4.5च्या सरासरीने 12 बॉलमध्ये बनवायचे आहेत 9. एस टी जे माफ करा 8 बनवायचे 8. थँक्यू. बारा बॉल 8ची गरज असताना पहिला बॉल इकडे मात्र डिलिव्हर केलाय गोलंदाज यश आणि 1 धाव मिळते 31 स्कोर कार्डवर. आणखीन एक धाव. चांगला बॉल, चांगला फटका स्वप्नीलचा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र डीपमध्ये सिंगल मेल. ज्या धावेची गरज आहे ती धावा पूर्ण करत असताना आलेबाडी टीमचे फलंदाज, कारण की 32 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर सेकंड फेरीतील आणखीन एक मॅच आपल्याला पाहायला मिळणार, जिथे आपण बघू शकता एक बाजूला यंग अचीवर दांडी बॅटिंग करताना पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला निलेश फायटर फिल्डिंग करताना पाहायला मिळेल. सध्या तरी वरवर एम कंट्रॅक्शन फिल्डिंग करताना पाहायला मिळते. आणखीन एक मात्र चांगला बॉल तेवढा चांगल्या रीतीने खेळून काढला आणि एक धाव पूर्ण. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार करत 33 स्कोर कार्डवर. 9 चेंडू आणि 5ची गरज. नऊ चेंडू आणि 5 धावा. कौशल आणि स्वप्नीलची जोडी मैदानाच्या आतमध्ये. कुशल आणि स्वप्नीलची जोडी 9 मध्ये बनवायचे आहेत 5. गोलंदाज तयार. राईट मोर द विकेट. बदलावती चुकतंय, मात्र डेड बॉल दिला जातोय पंचांकडून. 3 ओव्हर 3 बॉलचा खेळ झाला, परंतु 9 मध्ये 5चीच गरज आहे. आणि आलेवाडी टीम, आलेवाडी 11 बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. टार्गेट 38चं दिलं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 24 आपल्याला पाहायला मिळाला. कव्हरच्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न. गुड बॉल. अगदी टप्पा पडल्यावर तेवढा बाउन्स मिळाला नाही. चेंडू गेला कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ होता आणि 2 बॉलचा खेळ बघे. 8 बॉलमध्ये 5ची गरज. गॅप काढण्याचा प्रयत्न केला होता, कव्हरच्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इकडे मात्र चेंडू गेला सरळ हातामध्ये. आता फटका सजवला डीप मध्ये क्षेत्ररक्षका. इकडे मात्र विकेट येण्याची दाट शक्यता. आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. 7 चेंडू आणि 5ची गरज. बजाव.
थँक्यू. नऊ मध्ये 5 असताना 2 बॉल डॉट आले, त्यामध्ये विकेट आल्या. स्वप्नील एक षटकार खेचला, मॅचला थोडं फ्री केलं आणि मैदानाच्या बाहेर येत असताना 7-5 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश. फटका खूप चांगला खेळला, क्या बात आहे. नाही थांबणार, पूर्ण मिळणार. 4-4-4 फायर चषक चौकार. यस डीजे. एक धावेची गरज आहे, 1 ओव्हर आणि 1 धावेची गरज. स्कोर आर लेवल, स्कोरबोर्ड 37. 1 धावेची गरज. मॅच चालू करा. चला, 1 मध्ये 1 ची गरज आहे. गोलंदाज बोलवा, गोलंदाजी मार्कवर शेवटच्या ओव्हर मध्ये आणि 1 मध्ये 1 ची गरज. मॅच चालू करा. मॅच आपापसात कृपया करून. पंचसत्यात 1 बाउन्स आलाय हातामध्ये आणि फलंदाज इकडे मात्र बाद होत असताना. चला, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 5 मध्ये 1. 5 बॉल 1 ची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. बजावडीचे. थँक्यू. थँक्यू डीजे मास्टर. चला, जयेश मैदानाच्या आतमध्ये जात असताना आणि पहिल्या बॉलवर विकेट येतोय. कंपल्सरी चेस आहे. 5 मध्ये 1. पाच बॉल 1 ची गरज. गावासाठी, गावाच्या नावासाठी क्रिकेटचा खेळ खेळला जातोय. आपण पाहू शकतात षटक क्रमांक 5 आणि नवीन फलंदाज जयेश मैदानाच्या आतमध्ये. पाच 1 डॉट आलाय. 4-1. गोलंदाज हिमांशू. 2 डॉट बॉल आहेत. 4 मध्ये 1 ची गरज. क्लोज फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि फटका सजवलाय. मॅचला फिनिश केलंय. षटकाराने फिनिश केलंय. मॅच विन टीम अल्लेवाडी. 11 अभिनंदन. चला, नेक्स्ट मॅचला करायचं सुरुवात. मैदानामध्ये प्रेक्षकांनी यायचं नाही हे देखील लक्षात ठेवा आणि मॅचला करूया आपण सुरुवात. प्रेक्षकांना विनंती आहे, प्रेक्षकांनी कोणी मैदानात येऊ नये. नेक्स्ट मॅच आम्हाला ऑन करायची आहे.
मैदानाच्या बाहेर वही सुजुकी का सालों का भरोसा अब इलेक्ट्रिक में।